आणि पुण्यात पौंडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं, यात 4 जण जखमी झालेत। मुंबईहून हैदराबादला जाताना पुण्याच्या पौंडजवळ हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। या हेलिकॉप्टरमध्ये 4ही जण जखमी झाल्याची माहिती मिळते। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जुळलेत। अभिजित, नेमकं काय घडलं? विशाली, मी सध्या पुण्यातील पौंड गावाचे जे कोंढवळे गाव आहे तिथं आहे आणि इथं आपण पाहू शकतो हे दृश्य बरोबर 2:30 ते 2:45च्या सुमारास जे आहे तिथं हेलिकॉप्टरचा अपघात झालेला आहे। एकूण 4 जण ह्या हेलिकॉप्टरमध्ये होते, त्यापैकी एक जो पायलट आहे तो जखमी झालेला आहे आणि आता बाकीच्या तिघांना देखील वाचवण्यात यश आलेलं आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। हेलिकॉप्टरचा अपघात इतका मोठा होता की पूर्णपणे हेलिकॉप्टर जे आहे ते कोसळलेलं आहे। पोलिसांची जी टीम आहे, पौंड पोलीस स्टेशनचे सगळे पोलीस अधिकारी जे आहेत ते इथे आलेले आहेत आणि 4 जण जे होते खरं तर मुंबईतून हे हेलिकॉप्टर खरं तर निघालं होतं आणि हैदराबादला चाललेलं असल्याची माहिती होती। आपल्यासोबत पोलीस अधिकारी आहेत। सर, नेमकं काय झालं, किती वाजता घटना झाली आणि आता काय? आज सकाळी मुंबईवरून हैदराबादला सदरचं अगस्टा वेक्ट्रा कंपनीचं हेलिकॉप्टर, त्याच्यामध्ये 2 पायलट आणि 2 इंजिनियर हे हैदराबादसाठी रवाना झाले होते। साधारणतः 2:10 ते 2:15च्या सुमारास इथं रात्रीपासून पाऊस सुरू असल्यानं सदरचं हेलिकॉप्टर भरकटलं आणि इथं पडलेलं आहे। याच्यामध्ये एक पायलटला जखमी आहे, तर त्याला सिम्बायोसिस हॉस्पिटल नवळे या ठिकाणी आपण शिफ्ट केलेलं आहे आणि दोघांना थोडा किरकोळ मार लागला आहे आणि एका इंजिनियर एकदम सुस्थितीत आहेत। टोटल किती जण होते? एकूण 4 जण होते, एक पायलट, एक को पायलट आणि 2 इंजिनियर। पण सर, सगळे आता जखमी एकच जणच आहे? एक जखमी आहे, त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि बाकीच्या दोघांना थोडा किरकोळ मार लागलेला आहे आणि कुणालाही काय म्हणजे जीवितहानी वगैरे काही झाली नाही। नेमका अपघात कशामुळे झाला याची काय माहिती? तर त्यांनी सांगितलं त्यांच्या इंजिनियरनी की ते मुंबईवरून त्यांच्या रॅलीसाठी हैदराबादला चालले होते। तर हैदराबादला जात असताना सकाळपासून इथं वातावरण खराब असल्यामुळे आणि डोंगराळ भाग असल्यामुळे त्याला दृश्यता कमी झाली आणि त्याच्यामुळे ते खाली आलं आणि इथं बांबूच्या झाडावर धडकून खाली पडलेला आहे। खरं तर वृषाली, पुणे जिल्ह्यात आज सकाळपासून जे आहे तो पाऊस आहे आणि याच पावसामुळे, खराब हवामानामुळे ह्या जे तांत्रिक बिघाड जो आहे तो या हेलिकॉप्टरमध्ये झाला होता। मुंबईवरून या हेलिकॉप्टरने उडान घेतलं होतं आणि पुढे हैदराबादला निघालं होतं। एकूण 4 जण होते, एक पायलट, एक को पायलट आणि 2 इंजिनियर हे एकूणच 4 जण असे या हेलिकॉप्टरमध्ये होते आणि एक जण जो आहे तो पायलट गंभीर जखमी आहे। त्याला सिम्बायोसिस नवळे हॉस्पिटल जे आहे तिथं खरं तर दाखल करण्यात आलेलं आहे, ते देखील स्थिर आहे आणि बाकीचे जे 3 आहेत त्यांची देखील प्रकृती स्थिर असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांकडून मिळते। आता इथे सगळे स्थानिक अधिकारी जमायला सुरुवात झालेली आहे। हेलिकॉप्टरची दृश्य आपण पाहतोय। बरोबर 2:30 वाजण्याच्या सुमारास पहिला जो पार्ट आहे तो आपल्याला इथे दिसतोय। इथं पहिला पार्ट जो आहे तो हेलिकॉप्टरचा पडला या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा आणि तिथून हे हेलिकॉप्टर खरं तर जमिनीवर घासत जे आहे ते याच घटनास्थळी आलं आणि त्यामध्ये एकूणच 4 जण होते। इथले जे स्थानिक आहेत त्यांच्याकडनं काही व्हिडिओ समोर आलेले आहेत। त्यापैकी जे लोक आहेत त्यांनी असं सांगितलं की हेलिकॉप्टर पूर्णपणे भरकटलेलं होतं आणि थोडा अंतरावर ते घासत देखील गेलं अपघातानंतर। ही दृश्य आपण सध्याची पाहतोय। जो पौंड रोड आहे तिथून जवळपास 2 किलोमीटरचं अंतर आत आहे। एक छोटा ओढा आहे जो पार करत आपण इथे आलेलो आहोत आणि त्या मोकळ्या मैदानावर त्यांनी खरं तर हेलिकॉप्टर उतरवण्याचा प्रयत्न केला होता, पण तांत्रिक बिघाडामुळे पाऊस जो आहे तो आज सकाळपासून या सगळ्या परिसरात होता आणि त्यामुळे हा अपघात झालेला पाहायला मिळतोय। वृषाली, नक्कीच धन्यवाद अभिजित, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर हे दृश्य आपण पाहतोय पुण्यातल्या पौंडमधील खराब हवामानामुळे या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती मिळते। या हेलिकॉप्टरमध्ये 4 जण होते, 4ही जण जखमी झाले, मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। हे हेलिकॉप्टर मुंबईहून हैदराबादकडे जात होतं आणि पुण्यात खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळते। ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचं हेलिकॉप्टर होतं। पुण्यातील पौंडजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली। किती भीषण स्वरूपाचा हा अपघात होता, मात्र सुदैवाची गोष्ट यात कोणाचाही जीव गेलेला नाहीये। 4ही जण जखमी आहेत, मात्र जीवितहानी नाही।